उत्तर भारतीय राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला, पारा 45 पार गेल्यामुळे उकाड्यानं नागरिक हैराण। भुसावळ शहरात उष्माघाताचे दररोज 6 रुग्ण। एप्रिल महिन्यात 209 रुग्णांवर उपचार, तर ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार। पोहायला गेलेल्या 2 चिमुकल्यांवर काळाचा घात, तर भावंडाच्या मृत्यूने गावावर पसरली शोककळा। वाशीमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात गोंधळ। पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक पब आणि बार, पोलिसांकडून सगळ्या पबची तपासणी सुरू। अरुण गवळीला शिक्षेपासून सोडवण्यास राज्य सरकारचा विरोध, गृह विभागाची सुप्रीम कोर्टात धाव। नागपूरमध्ये होर्डिंगच्या सर्वेक्षणाला सुरुवात, 825 होर्डिंगचं सर्वेक्षण पूर्ण, तर 15 दिवसात आयुक्तांकडे अहवाल सादर करण्याचे आदेश। सांगली पालिकेकडून अनधिकृत होर्डिंग्स हटवण्यास सुरुवात, अतिक्रमण विभागाकडून कारवाईला सुरुवात। नागपूरमधील प्रमुख 3 नद्यांची 60% स्वच्छता पूर्ण, तर उर्वरित कामं 15 जून पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज। नांदेडच्या सांगवी भागात ड्रेनेज लाईन विस्कळीत, रस्त्यावरून सांडपाणी वाहतंय, तर पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप। नागपूरमध्ये पालिकेविरुद्ध जलसंपदा विभागाचा वाद पेटला, पालिकेनं 1600 कोटींची पाणीपट्टी थकवल्याचा जलसंपदा विभागाचा आरोप, तर नियमित पाणीपट्टी भरल्याचा पालिकेचा दावा। अहमदनगर जिल्ह्यामध्ये 7,02,000 हेक्टरवर पेरणीचं उद्दिष्ट, 43,597 क्विंटल बियाण्यांची गरज, तर आतापर्यंत 13,380 क्विंटल बियाणं उपलब्ध। गोंदियात बस स्थानकावरून दागिने लंपास करणारी 4घांची टोळी जेरबंद, 20 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश। गंगाखेडमध्ये डोक्यात रॉड घालून मोबाईल चोरी, जखमीवर उपचार सुरू, तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात मोबाईल बंदी, मोबाईलचा दुरुपयोग होत असल्यामुळे घातली बंदी। केरळच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, सखल भागांमध्ये साचलं पाणी। आयोवामध्ये मोठ्या प्रमाणात शोध आणि बचाव कार्य सुरू, अनेक नागरिकांनी घेतला तळघरात आसरा। आणि आयोवातील वादळामुळे ह्युस्टनचे हजारो नागरिक प्रभावित, हजारो नागरिकांच्या घरातील वीज पुरवठा रविवारी होणार पूर्ववत।